चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. विठाला 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 विठाला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. अच्छा, पवित्र वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत. आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय, मस्त आहे राव. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा संतांना आईची उपमा देणारा अभंग आहे. विठाला 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 तसं संत हे आईपेक्षाही श्रेष्ठ आहे. शुद्ध एकादशीची वारी तुकोबाराय पंढरपूरची करायची आणि वद्य एकादशीची वारी आळंदीची करायची. महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, लक्ष देऊन ऐका. शुद्ध जी वारी आहे ती पांडुरंगाची असायची आणि वद्य जी वारी आहे कृष्ण पक्षातली ती ज्ञानोबारायांची असायची. आळंदीला वारीला गेले आणि वारीहून कीर्तनाला वापस आले की मग कीर्तनासाठी अभंग घ्यायचे की संत कसे आहे, ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत, माझ्या अगोदर होऊन गेलेले संत कशा पद्धतीचे असतात त्याचं वर्णन अभंगात आहे. की जशी एखादी माय, जशी एखादी आई, तिच्या चित्ताचा विषय फक्त लेकरू असतं. आईचं हृदय फक्त लेकराजवळ असतं. आईचा कळवळा तिच्या लेकराप्रती असतो आणि तिचं सर्वस्व तिचं बाळ असतं. तसं आईचं सर्वस्व बाळ आहे, आईचं चित्त लेकराजवळ आहे, आई जीवनातलं सगळं प्रेम लेकरावरती करते. तसं संतांचं चित्त साधकाजवळ आहे, संतांचं हृदय साधकाजवळ आहे. संत वाहतात, सांभाळतात. जशी आई सांभाळते ना लेकराला, तसं संत सुद्धा सांभाळतात. म्हणून माझं ओझं मी संतांच्या पायावरती वाहून दिलेलं आहे. असा हा संतांना आईचं रूपक दिलेलं आहे, आईची उपमा दिलेली आहे. असा गोड अभंग आहे. नेहमी कीर्तनामध्ये भजनामध्ये आपण ऐकतो हा अभंग, पाठातला आहे आणि आईची उपमा देऊन संतांना सजवणारा अभंग आहे. आपण त्या संबंधातून आई आणि संत दोनही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या धामणगावमध्ये. गेल्या वर्षी दुःखद घटना घडली. स्वर्गीय मातोश्री अनिता सौभाग्यवती अनिता राजेंद्र टाक या आईच्या जाण्याचं दुःख पेलून राजेंद्रजी टाक त्यांचे पती आहेत, अक्षय नावाचा त्यांचा मोठा मुलगा आहे, रोहन नावाचा दुसरा मुलगा आहे, मयुरी नावाची मुलगी आहे, सतीश टाक पुतण्या आहेत, कल्याण टाक, सचिन टाक, गणेश बोराडे जावई आहेत. असे या समस्त टाक परिवारानं, आमच्या रोहननं, अक्षयनं, वडिलांनी या ठिकाणी या मातोश्रीचं पूजन मांडलेलं आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये आई आणि वडिलांना खूप प्राधान्य दिलेलं आहे. वेदाचं पहिलं वाक्य आहे मातृदेवो भव. आईचं पूजन केलं पाहिजे, जिवंत असतानाही केलं पाहिजे आणि आई निघून गेल्यावरही केलं पाहिजे. पितृदेवो भव, अतिथी देवो भव. आपल्याकडे हे जे वाक्य सांगितलेत महावाक्य, त्याच्यात पहिली आई आलेली. खूप प्राधान्य आईला. ज्याची आई नाही त्याला खूप दुःख असतं महाराज. उभे राहिलेल्यापैकी बरेच जणांची आई नाहीये महाराज. ज्याला आई नसते ना त्यालाच ते कळू जाण. ज्याला आहे त्याची किंमत त्याला कळणार नाही. ज्याला माय नाही त्याला ते तुम्ही विचारू शकता. ब्राह्मण विद्वान मिळाला नाही, ब्राह्मणाचा श्लोक चुकला आणि ब्राह्मण जर विद्वान मिळालं तर आपला पिंडाला बोट लागण्यात उशीर झाला तर विलंब झाला तर दोष लागण्याची शक्यता आहे. त्या दोषाला पात्र माझी आई राहू नये
त्या दोषाचं कारण माझ्या आईशी लागू नये, माझी माता भगवत चरणाजवळ स्थिर व्हावी, या उद्देशातून या टाक परिवारानं दोनही मुलीनं आमच्या दादांनी आपल्या पतीचं, मुलांनी आईचं पूजन या ठिकाणी मांडलेलं आहे. खूप दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. आनंदाचे दिवस आहेत घरामध्ये, पण हा आनंद पाहायला आई राहिली नाही. असं कोणाच्या जीवनामध्ये घडू नये. हो, माझ्याही जीवनात घडलंय. आनंद तयार झाला आणि बाप निघून गेला. आनंद तयार झाला, रोहनची, अक्षयची आई निघून गेली, मयुरीची आई निघून गेली. खूप प्रयत्न केले त्यांनी, खूप पैसा लावला, काही केलं असतं महाराज त्यांनी, सगळं विकलं असतं, आईच बरोबर केली असती. पण आता विधीच्या पुढं आपलं काही चालत नाही, संकटाच्या पुढं आपलं काही चालत नाही, काळाच्या पुढं आपलं काही चालत नाही. कितीही प्रयत्न केले तरी काळ थांबत नाही महाराज. आणि त्या काळाच्या समोर या दोन्ही भावांचं काही चाललं नाही, वडिलांचं काही चाललं नाही. आणि ही मातोश्री अकाली निघून गेली. मोठा दुःखाचा डोंगर पसरला. खूप भाविक माय होती. मंदिराचं दर्शन केल्याशिवाय, हरिपाठ म्हटल्याशिवाय, कीर्तन ऐकल्याशिवाय राहिली नाही. म्हणूनच तिच्या DNA मध्ये अशी मुलं जन्माला आहेत, जी कीर्तनकारावर प्रेम करतात, गायक वादकावर प्रेम करतात, कीर्तन करायला घरी नेतात. हे कोणाच्याही DNA मध्ये नसतं महाराज. त्याला तेवढी आई पवित्र लागते, तिचं अंतकरण तेवढं शुद्ध लागतं, तेवढं अंतकरण रसभरीत लागतं, दुसऱ्याची सेवा करणारं अंतकरण लागतं. अशी पवित्र माय या मुलांना संस्कार देऊन अकाली निघून गेली. मी जर असं बोलत राहिलो तर तुम्हीही रडाल, मलाही रडू आवरायचं नाही. प्रसंगच आईचा आहे महाराज. अशी अकाली जाणारी माय या मुलांना संस्कार देऊन गेली. मात्र मी 1 वर्षापासून या परिवाराच्या संबंधामध्ये आहे. रोहनचं खूप प्रेम आहे माझ्यावर. त्याच्या आईवर जेवढं आहे ना तेवढं माझ्यावर आहे. खूप प्रेम करतो, कुठंही भेटायला येतो, कुठंही थांबतो. आणि त्या रोहनच्या प्रेमाखातीर, अक्षयच्या प्रेमाखातीर, अक्षयची बायको म्हणजे माझी बहीणच आहे, माझ्या गावची आहे. देवानं सक्की बहीण दिली नाही, ती माझी बहीणच आहे. नातं जोडलेलं आहे या परिवाराशी. आणि अगदी या परिवारानं आपल्या आईचं पूजन या ठिकाणी साजरं करत असताना हे कीर्तन सेवा माझ्या पदरामध्ये घातलेली आहे. आज कीर्तन साथीला महाराष्ट्राचे हे नावलौकिक मिळवणारी गायक वादक यवतमाळ पुसद भागामध्ये महाराज कार्यक्रमाला आहे. 5:30 वाजता घरी आले गाडीवरती. आमचे संजू महाराज आणि ओंकार महाराज येण्यासारखी परिस्थिती नाही, सध्या खूप कार्यक्रम आहेत, इतका बिजी शेड्यूल आहे. वारकरी महाराज, गायक वादक सध्या रिकामा नाही. पण आमच्या शंभूच्या प्रेमाखातीर, या टाक परिवाराच्या प्रेमाखातीर सगळी मंडळी आज उपस्थित आहेत. एवढा रात्रीचा प्रवास करून अगदी ओंकार महाराज जगताप, काय आवाज आहे महाराज, तुम्ही आत्ता ऐकलं बघा. सहज ईश्वरानं देणगी दिली आवाजानं. सहज असा शिरजे लागतो, सहज हृदयाला लागतो. काहीचा उंच जातो तर चिरकतो, फाटतो, पण त्यांचं तसं नाही. एका रबलासारखाच येतो, असं फाकत जातो, किती उंच गाला, गोडच लागतो. ओंकार महाराज जगताप. बासरी आहे, बासरी. सध्या महाराष्ट्रात गाजणारी बासरी आहे ती, कंठामध्ये बासरी आहे त्यांची, गोड आवाज आहे. ओंकार महाराज तुम्हाला माझं वंदन आहे. दुसरे आमचे पंडित हरिकिसन बुवा देवकर यांचे चिरंजीव आहेत ते आमचे संजय महाराज. खूप तयार आहे महाराज. सागमप म्हणावं तर आमच्या देवकर गुरुजींनी म्हणावं, असं प्रसिद्ध गायन आहे त्यांचं. त्यांनाही माझं धन्यवाद, दंडवत, नमस्कार. युवा कीर्तनकार, महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेमध्ये कीर्तन केसरी, कीर्तन रत्न ज्यांना म्हटलं जातं, असे आमचे संतोष महाराज वनवे शास्त्री. त्यांचा आवाज अतिशय गोड आहे, गाणं गोड आहे, कीर्तन गोड आहे. समाजाला चांगल्या पद्धतीचं कीर्तन देण्याचं काम करतात. आमचे गुरुबंधू आहेत, संतोष महाराजांना माझं वंदन आहे. दुसरे आमचे कृष्णा महाराज राऊत, माझ्या संगतीमध्ये महाराज राहिले. आज उभ्या महाराष्ट्रामध्ये विनोदाचार्य, समाज प्रबोधनकार म्हणून प्रसिद्ध आहेत कृष्णा महाराज राऊत, ते पण या कार्यक्रमासाठी उपलब्ध आहेत. त्यांनाही माझं वंदन. आमच्या आप्पा महाराजांच्या संस्थेतील ही छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी, जसं माझ्यावर शंभूचं प्रेम आहे ना, तेवढंच प्रेम आमच्या आप्पावर आहे महाराज. खूप प्रेम आहे आप्पावर. आप्पांची संस्था आहे सद्गुरू भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था जवळाला. त्याची नाही, ती माझीच संस्था आहे. फक्त तो चालवतो, नावानं माझ्याच आहे, मीच चालवतो. माझ्या घरातला आहे. अत्यंत जीवश्य कंठस्य जिवलग मित्रापैकी त्याचं नाव आहे आप्पासाहेब महाराज कोठुळे. संस्था आहे. रोहित महाराज, ओम महाराज अशी पोरं आता या संस्थेत तयार होत आहेत. पुढच्या वर्षी 100 पोरं आम्हाला तयार करायची आहेत. होणारच आहेत, ते मी करणारच आहे. अशी आमची सगळी विद्यार्थी टाळ वाजवायला आहेत. मृदंगाचार्य आप्पासो महाराज कोठुळे, ते पण आपल्याला वाजवण्यासाठी आहेत. खूप तयारी आहे, त्यांना माझं वंदन. आपल्या कार्यक्रमाला आज आमची भगिनी, आमच्या सगळ्या कीर्तनकारांची लाडकी बहीण योगिताताई, जिचं गोड कीर्तन आहे, गोड आवाज आहे, आवाजही गोड आहे, कीर्तनही गोड आहे आणि सगळ्यांना स्वभावानं जिंकणारी आहे.
आमची योगिता ताई ती पण उपस्थित आहे, तिला पण माझं वंदन आहे. बसलेली आपण सगळं भाविक मंडळी, मातृवर्ग, पितृवर्ग, या टाक परिवाराच्या या मातोश्री अनिता आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेली पाहुणी मंडळी, सगळे सोयरे, आपतेष्ट, मित्र परिवार, आमचा रोहनचा मित्र परिवार, अक्षयचा मित्र परिवार, सिस्टीम अतिशय चांगली आमची प्रसिद्ध आहे. चिचोंडी पाटील, मी सिस्टीम लावायची म्हटलं की यांचीच लाव, फार गोड आहे बरं का. प्रबल, बाज, गेन, विको, बारकाले बटणं चांगले फिरवतात, कधी त्यांना राग येत नाही. बोललं तरी ते वसकून बोललं तरी राग येणार नाही. शांत व्यक्ती आहे, अगदी गोड, तसं चुकतच नाही त्यांच्याकडून लावण्यात, असा गोड आहे. त्यालाही माझं वंदन. आमचे अरविंद दादा मराठी हॉटस्पॉट, हे कीर्तन तुम्हाला मराठी हॉटस्पॉटला पाहायला मिळणार आहे. या चाली तुम्हाला परत ऐकायला मिळतील. आमचा अरविंद माझ्याबरोबर 4-5 दिवसापासून आहे. शंभूनं आग्रह केला होता, तो पण आजच्या कार्यक्रमासाठी आहे. शूटिंग चालू आहे, त्यालाही माझं वंदन. या परिवाराच्या संबंधानं सगळे सोयरे, पाहुणे, जावई, आपतेष्ट, मित्र परिवार व एवढं सुंदर हे मंगल कार्यालय ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले, या लॉनचे मालक असतील, सगळ्यांना, भालदार, चोपदार, विनेकरी, सगळ्यांचं नावं घेतली अशी समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. एक आईचं चिंतन आणि संतांचं चिंतन मी तुम्हाला देणार आहे. येणाऱ्याला येऊ देत जा, बसणाऱ्याला बसू द्या. पण तुम्ही जे ऐकतात ना, त्यांनी फक्त मोबाईल बाजूला ठेवा. ज्याच्या हातात मोबाईल आहे त्यांनी कृपया खिशात ठेवून द्या. 2 तास काही मोबाईलला हात लावू नका. मी अपमान केल्याशिवाय राहणार नाही. फोन आला तरी बंद करा. माझ्याकडे 2 लाखाचा 2 लाखाचा मी खाली ठेवून दिला, तुम्ही पण ठेवून द्या. 2 तासापुरतं नका बघू. 2 तासानंतर कितीही बघा, काही विरोध नाही माझा. फक्त सायलेंट करा, अडचण असते कधी कधी असते, त्याच्याबद्दल मत नाही. पण 2 तास तरी कृपया मोबाईलमध्ये उचकू नका, कृपया विनंती आहे. 2-2.25 तास, अगदी 12 वाजेपर्यंत लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. विठाला विठाला ज्याची आई नसते ना, त्याला आईची किंमत कळत असते. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता, मी कोण त्या उपाय. खरंच आई नसलेलं दुःख वाईट असतं. आमच्या वनवे महाराजांना आई नाही, राऊत महाराजांना आई नाही, आता रोहनला आई नाही. खूप वाईट आहे महाराज. आई नसणारं दुःख फार वेगळं आहे. जगामध्ये संतांना आईची उपमा दिली महाराज. का दिली माहिती? कारण आईच्या हृदया इतकं मऊ हृदय कोणाचंच नाही महाराज, कोणत्याच व्यक्तीचं. तुम्हाला जे लागेल ते देणारी माय आहे महाराज, जे लागेल ते देणार. आमचे आप्पा महाराज गाडी चालवत होते, वनवे महाराज, आम्ही चिपळूणला कीर्तनाला गेलो होतो, ओंकार महाराज, आणि येताना आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. तर माझा हात मोडला होता, पूर्ण डॅमेज झाला होता. त्याला नवीन हाड शिर काय ते डॉक्टरनी बसवलं, आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर 1-2-3 महिने माझ्या गळ्यामध्ये हात होता. मी हात कीर्तन करायचो, या बबन माम अण्णा या. आणि ज्या वेळेला हात डॅमेज झाला माझ्याकडे बघा, तर त्याच्यामधली एक शिर माझी डॅमेज झाली होती. आणि हा जो हात आहे ना, असा वर येत नसायचा. खूप व्यायाम करावा लागला तेव्हा वर आला, पण ते सुरुवातीला 2-3 महिने हात वर येत नव्हतं. मग 2 महिने आप्पा महाराजांनी फेटा बांधला, 1 महिना आमच्या राऊत महाराजांनी फेटा बांधला, 1-2 महिने माझ्या बंधूनं फेटा बांधला, 5-25 दिवस आमच्या वनवे महाराजांनी फेटा बांधला. पण कीर्तनं बंद नव्हते, चालू होते. बरेच दिवसानंतर मला असं वाटायला लागलं की हा हात आता वर येत नाही, हे हात माझा गेला कामातून आता. तर एक दिवस मी बसल्या बसल्या माझ्या डोळ्याला अश्रू आले, रडत होतो, आणि समोरून आमची आई आली. मी तिला अक्का म्हणतो, आम्हाला सगळ्या पोरांना माहिती आहे. आणि आमची अक्का माझ्याजवळ येऊन बसून एवढंच म्हटली मला की अरे राजे, तू हाताचं टेन्शन घेतो की काय? म्हटलं हो रे, जरा बेकारच झालं रे, हात वर यायला पाहिजे, फेटा बांधता यायला पाहिजे. तर माझी आई मला म्हटलेलं वाक्य तुम्हाला सांगायचं. माझी आई म्हटली, डॉक्टरांना विचारून बघ, माझ्या हाताची शीर काढता येते का, आणि ती तुझ्या हाताला बसवता येत असली तर बघ, म्हणजे तुझा हात पहिल्यासारखा होईल. जगामध्ये शीर देणारी फक्त माय महाराज. ऐका, डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहाने आहेत, बीड जिल्ह्यामध्ये, केस तालुक्यात, त्यांचं गाव, त्यांच्यावर पिक्चर निघाल. ते डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहाने आहेत ना ओंकार महाराज, त्यांच्या 2ही किडन्या 6वीला शाळेमध्ये असताना खराब झालेल्या आहेत. आजही जिवंत आहेत ते. 2ही किडन्या त्यांच्या 6वीला शाळेत जात असताना खराब झालेल्या आहेत. तर त्यांच्या आईनं स्वतःच्या शरीरातली किडनी दिली
आणि ते डॉक्टरांनी 1,00,000, नीट ऐका, 1,00,000 लोकांचे डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री मध्ये केले त्यांनी. पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना. ते आपल्या बीड जिल्ह्यातले आहेत. ऐका, तर त्या डॉक्टरांना आईनं किडनी दिली म्हणून ते पद्मश्री झाले. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना ते देणारी माय, तुमच्या जीवनाचा सांभाळ करणारी तुमची माय, 10 किलोमीटर अंतर कापून कुणाच्या शेतात खुरपण करणारी तुमची माय, कुणाच्या घरचे भांडे घासणारी तुमची माय, तुमच्या माझ्या शिक्षणासाठी 10 रुपये 20 रुपये 50 रुपये रात्रंदिवस कष्ट करणारी माय. कोणी नाही, कोणी नाही तिच्यासाठी. आमचे बाबा पाठामध्ये सांगायचे, एक बाळू नावाचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा. पहिलं चरण कळेल तुम्हाला, ऐका, आईसाठी सांग. रोज शाळेमध्ये जायचं. एक दिवस शाळेतून आला वनवे महाराज, आणि शाळेतून आल्यावर त्यानं आईला विचारलं, आई आज मला वर्गातल्या मुलांनी चिडवलं म्हटलं. आईने विचारलं, काय चिडवलं बाळ्या, काय चिडवलं बाळ्या? ऐका, आई कळेल, आई काय चिडवलं बाळ्या? बाळ्या म्हटलं, आई वर्गातली मुलं म्हटली आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. अरे म्हटलं, मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं? चिडवणारच तुला. देवानं मला एक डोळा दिला नाही ना, मी एका डोळ्यानं आंधळी आहे ना, म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. तर बाळ्या म्हटलं, मग आई तुला एक डोळा का नाही? ए आई तू एका डोळ्यानं का पाहू शकत नाही? ए आई तुला एका डोळ्यानं डुचकी का दिसते? ए आई तुला एका डोळ्यानं दिसत का नाही? सारखं विचारायचं. ओंकार महाराजाला कुठं उत्तर असतं का? जी माय आंधळी ती काय उत्तर देणार? पाठीवून हात फिरायची, जाऊ दे रे बाळ्या, जाऊ दे रे बाळ्या, जाऊ दे रे बाळ्या म्हणायची. राऊत महाराज, एक दिवस हा बाळ्या 9वी पास झाला, 10वी पास झाला, 11वी पास झाला, पण रोज घरी आल्यावर एवढा प्रश्न मात्र विचारायचा संजू महाराज, आई तुला डोळा का नाही? आई तू आंधळी का? आई तू डुचकी का दिसते? 10वी पास झाला, 11वी पास झाला, 12वी पास झाला, आणि 12वी पास झाल्यावर महाराष्ट्र राज्यातून त्याचा 1 नंबर आला. गरीबाची पोरं शिकत असतात. आईची जाण ठेवली आणि कष्टातून जीवन उभं केलं, आणि 12वीला महाराष्ट्र राज्यातून त्याचा नंबर आला. इतका आनंद झाला महाराज गावाला. एका आंधळ्या आईच्या पोरानं महाराष्ट्र राज्यातून गावातून नंबर आणला. गावातल्या मुख्याध्यापकानं, गावातल्या सरपंचानं त्या बाळ्याचा सत्कार ठेवला. मोठं व्यासपीठ लावलं. ऐका ऐका, खुर्च्या लावल्या, तोफा लावायच्या, त्याला रथामध्ये बसवायचं, ढोल ताशा वाजवायचा, सगळी त्याची मिरवणुकीची तयारी केली. आनंदी आनंद झाला. वाऱ्यासारखी बातमी आंधळ्या आईच्या कानावर आली. पहिलं चरण कळेल तुम्हाला, लेकरासाठी माय कसं जगते. ऐका ऐका, फार सुंदर आहे कथा. पहिलं चरण देणारी आहे, शिकण्यासाठी आहे, घरी घेऊन जा. हो, तिच्या कानावर पडलं की माझ्या बाळ्याचा सन्मान होणार आहे. इतका आनंद झाला तिला. आनंदानं सैरभैर झाली, उड्या मारायला लागली. कुणा कोणतरी 10-20 रुपये गोळा केले. गुलाबाचा हार तयार केला. गुलाबाचा माझ्या लेकराच्या गळ्यात हार घालायचा आहे म्हणून माझ्या पोरानं क्रांती केली, म्हणून तिनं गुलाबाचा हार तयार केला. बाळ्या संध्याकाळी घरी आलं. आईला म्हटलं, आई ए आई गावात माझा उद्या सत्कार आहे. आई म्हटली, कळलंय रे मला, कळलंय रे मला, कळलंय रे मला. अरे म्हटले, पण आई मी तुला सांगायला आलो, माझ्या सत्काराला तू यायचं नाही. ए आई माझ्या सत्काराला तू यायचं नाही. आई अजिबात तिकडे यायचं नाही तू. आई लक्षात ठेव, आई तू जर आली तर ती बघ आंधळी आली म्हणतील, ती बघ आंधळी दिसते, ती बघ डुचकी दिसते, तुझ्यामुळे माझा अपमान होईल. हो, जन्मभर तुझ्यामुळे मला चिडवलंय. आई तू यायचं नाही. मला रडायला लागले. अरे बाळ्या, एका डोळ्यानं तरी मला पाहू दे तुझा आनंद. माझ्या जीवनात एक तर आनंदच नाही, आणि आनंदाचा क्षण आलाय तर तू मला येऊ नको म्हणतोस. असू दे रे बाबा, मी आंधळे, पण मला एका डोळ्यानं तुझा आनंद पाहू दे रे, तुझा सत्कार होणार रे. आईच्या हृदयाला दुसरं काही नसतं रे बाळ्या, मला पाहू दे. नाही आई, खबरदार, तू जर आली नाही मी अजिबात तुझ्याशी बोलणार नाही. माया रडायला लागली. बनवलेला गुलाबाचा हार खाली ठेवला. ओंकार महाराज हंबरडा फोडून बनवलेला हार खाली ठेवला. बाळ्याचा सन्मान दुसऱ्या दिवशी सुरू झाला. माझ्याकडे लक्ष द्या. तोफा वाजायला लागल्या, मिरवणूक निघाली, ढोल ताशे वाजायला लागले. हो, सगळं गाव तयारीला लागलो. मोठं व्यासपीठ होतं. व्यासपीठावर खुर्ची मांडली होती. 5-6 प्रकारचे हार आणले होते. झरीचा फेटा आणला होता. भारीतलं सन्मान चिन्ह आणलं होतं. सगळी तयारी झाली होती. बाळ्याचा सन्मान सुरू झाला होता. आईच्या हृदयाला दम नाही निघाला. त्या तोफांचा आवाज ऐकून ती आंधळी माय एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये आली. डोक्यावरती शाल घेतली आणि एखाद्या पडक्या भिंतीपासून आपल्या लेकराला पाहायला लागली. दुसरं काय व्हाय, पाहायला लागली. दुरून पाहत होती. तेवढ्यामध्ये एका मास्तराचं लक्ष गेलं त्या आईकडे.
अरे म्हटले आंधळी आंधळी माय तिकडून पाहते. मास्तराने आवाज दिला, आई हो आई, एवढ्या लांबून काय पाहता, व्यासपीठावर या, हा मुलगा तुमच्यामुळं घडलाय. हो नको ते घडलं. हो व्यासपीठावर आईला बोलवण्यात आलं, तिच्या गळ्यामध्ये हार घातले, तिचा पण सन्मान झाला. पण बाळाला मात्र हे आवडलं नाही. सांगितलं होतं आईला येऊ नको म्हणून, माझा अपमान केला या आईनं. रागा रागानं बाळ्या व्यासपीठ सोडून निघून गेला. सत्कार घेऊन न घेताच निघून गेला. ऐका रे, 8 दिवस गेले, 1 महिना गेला, 2 महिने गेले. आईला वाटलं माझ्यावर नाराज झालाय, मी जायला नको होतं, पण आता मला मास्तरांनी बोलवलं, जावं लागलं. येईल माझा बाळ्या. 2 महिने गेले, बाळ्या नाही आला. 3 महिने गेले, बाळ्या नाही आला. 1 वर्ष गेलं, बाळ्या नाही आला. शेवटी माय रोज काठी टेकत काठी टेकत काठी टेकत गावातल्या पोस्टमनकडे जायची. रोज त्या पोस्टमनला विचारायची, साहेब माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय, माझ्या बाळ्याचा काही संदेश आलाय, माझा बाळ्या येणार आहे, त्याचा काही मेसेज आलाय. पोस्टमनला रोजची सवय झाली होती. मला रोजच विचारते आहे, हिला काही काम नाही, काठी टेकत आणि विचारते. आपलं लक्ष न देता पोस्टमन निघून जायचा. माझ्याकडे बघा, रोज असंच चालू होतं. आता 2 वर्ष गेले. 2 वर्षानं माय थकली, दमली, जीर्ण झाली, श्वासोश्वास कमी पडायला लागले. हो पोराची वाट पाहून तिचे डोळे सुकले. आणि 1 दिवस ती आंधळी माय मरून गेली. बाळ्या नाही आला. अशी खूप मुलं आहेत महाराज, नाही आईला पाहत महाराज. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. आईला असं विसरू नका महाराज, फार कष्टानं घडवते रे ते. ऐका रे, माय मरून गेली, गावातल्या कोणीतरी पोराने तिची माती केली. लक्ष द्या माझ्याकडं, पहिलं चरण कळेल, आई कळेल. आई एक आईसाठी आलात. एक आईचं वर्ष श्राद्ध करणारी मुलं आहेत, आई नसण्याचं दुःख पसरवणारी मुलं आहेत, बापामध्ये आई पाहणारी मुलं आहेत, महाराज लोकात आई पाहणारी मुलं आहेत. आईसाठी जर त्यांनी कीर्तन ठेवलंय तर घरी घेऊन जा. तुम्हाला मला आई सांगायची, दादांनो शिका रे माय बाप कीर्तन शिकण्यासाठी ना, मग घरी घेऊन जा रे. ऐका, कोणीतरी गावातल्या पोरांनी माती केली, कोणीतरी दशक्रिया विधी केला, कोणीतरी गंगा पूजन केलं. बाळ्या नाही आलं. 1 वर्ष निघून गेलं, कुणीतरी वर्ष श्राद्ध केलं, बाळ्या नाही आला. बरेच दिवस निघून गेले. मोठा साहेब झाला होता बाळ्या, परदेशात मोठा साहेब झाला असेल, आणि काहीतरी कामाच्या निमित्तानं आला. तर जिथं काम निघालं ना वनवे महाराज, ते नेमकं जन्मगाव निघालं. जिथं उतरला, विमानानं उतरला, ज्या गावात आला तर ती शाळा दिसली, ते पडकं घर दिसलं, घराच्या दरवाजापर्यंत गवत वाढलेलं दिसलं. आता त्याला कुणी ओळखत नव्हतं. बाळ्या चालत चालत आला, व्यासपीठ दिसलं, सत्कार दिसला, आई आठवली, आणि घराच्या जवळ गेला. तर दरवाजाची कडी उघडून घरामध्ये गेला. सगळीकडे जाळ्या झालेल्या होत्या, कुठंच काही दिसत नव्हतं. पण त्याच घरामध्ये त्याच्या बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेला होता. त्या फोटोच्या जाळ्या बाजूला केल्या, आणि फोटोच्या बरोबर मध्ये खाली देवळीमध्ये गोल आकाराचा एक कागद, एक चिठ्ठी पडलेली दिसली. जर्जर झालेला कागद होता. तो कागद बाळ्यानं हातामध्ये घेतला. आई कळेल, आई ऐका, तुकोबारायांनी सांगितलेली आई कळेल तुम्हाला, काय करते आई आपल्यासाठी. ऐका रे धामणगावकर, 1 वर्षभर कीर्तन तुम्ही विसरणार नाही. जर्जर झालेला कागद वाचायला सुरुवात केली. त्याच्यावर 2-4 ओळी लिहिलेल्या होत्या. 2-4 ओळी लिहिलेल्या होत्या. लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे माझ्या आईला लिहिता येत होतं तेव्हा त्याला कळालं. खाली लिहिलं होतं, बाळ्या तू माझ्यावर नाराज झाला, माझ्यावरती नाराज होऊन निघून गेलास. बाळ्या, मी तुझ्या सत्काराला यायला नको होतं, मी तुझ्या सन्मानाला यायला नको होतं. मी आले, माझं चुकलं रे राजा. माझ्या आई या हृदयाला दम नाही निघाला. मी तुला पाहण्याकरता आले. मास्तरांनी बोलवलं नसते आले तर तुझा अपमान झाला असता, म्हणून मी व्यासपीठावर आले. चुकलं रे माझं राजा, मला माफ कर रे राजा, मला माफ कर. लिहिलं होतं, बाळ्या मी आता मरून चालले. माझे डोळे तुझे वाट पाहून पाहून थकून गेले. माझे श्वासोश्वास कमी पडायला लागले. मी आता मरणार रे बाळ्या, तुझी वाट पाहून पाहून मी थकले रे बाळ्या. पण बाळ्या, हे बाळ्या, तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर जाता जाता मी या चिठ्ठीमध्ये लिहिलंय. काय उत्तर दिलंय?
लिहिलं होतं बाळ्या, तू 7वी पास झाल्यापासून तुझा सत्कार होईपर्यंत एकच प्रश्न मला रोज विचारायचा, आई तू आंधळी का, आई तुला एक डोळा का नाही, आई तू डुचकी का दिसते, रोज विचारायचा. मी तुला कधी सांगितलं नाही. आज सांगते बाळ्या, खरंच ईश्वरानं मला आंधळी बनवलं नव्हतं. मला 2ही डोळ्यानं जग दिसत होतं. माझा जन्म झाला तेव्हा मला 2 डोळे होते. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं, या गावात मी नांदायला आले तेव्हा सुद्धा मला 2 डोळे होते. माझ्या पोटामध्ये तुझा अंश वाढत होता आणि दारूच्या व्यसनामुळे तुझा बाप मरून गेला. पण माझ्या पोटात तू होता. 9 महिने 9 दिवसानं मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि माझ्या पोटी तुझा जन्म झाला. डॉक्टरांनी आनंदाने येऊन सांगितलं, आई तुम्हाला खूप गोरापान मुलगा झालाय, खूप सुंदर आहे दिसायला, नाकी डोळी खूप छान आहे, खूप त्याचा गोड चेहरा आहे, गोरापान कलर आहे. मला खूप आनंद झाला. अंगावरचे रोमांच उभे राहिले. माझ्या काठीचा आधार आला, माझ्या जगण्याचा आधार आला, म्हणून मी आनंदाने उल्हासित झाले. पण आनंद जास्त वेळ टिकला नाही. डॉक्टर म्हटले, आई तुमचा पोरगा दिसायला फार सुंदर आहे, पण ईश्वरानं तुमच्या पोराला एक डोळा दिला नाही. माझ्या पोराला डोळा नाही? मी म्हटले, नाही डॉक्टर, माझ्या पोरानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. माझा पोरगा असा अर्धवट कसा चालेल? माझ्या पोरानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं, मग एक काम करावं लागेल आई, या समयाला तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. तुमचा डोळा काढून जर त्याला या वयात बसवला तर तो 2 डोळ्यानं जग पाहिल. मी होकार दिला. डॉक्टरांनी त्या समयाला माझं ऑपरेशन केलं. ऐक रे भाड्या, माझा तो डोळा काढला आणि तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून रे जग मला आंधळी म्हणायला लागलं. तेव्हापासून रे लोक मला आंधळी म्हणायला लागली. तेव्हापासून रे लोक मला डुचकी म्हणायला लागली. ओ बाळ्या, आता रडत होता. कळलं होतं, ज्या डोळ्यानं मी जग पाहतोय, ज्या डोळ्यानं मी अभ्यास केला, ज्या डोळ्यानं मी जग फिरलो, तो डोळा माझा नाही, तो डोळा माझ्या आईचा आहे. माझ्यामुळं माझी माय आंधळी होती. माझ्यामुळं माझ्या आईला डुचकी म्हणत होते. भिजून भिजून रडून पत्र भिजून गेलं होतं. चिठ्ठी फाटून गेली होती. माफी मागायला आई राहिली नव्हती. आई कधीचीच निघून गेली होती. बाळ्या हंबरडा फोडून रडत होता. बाळ्याच्या लक्षात आलं होतं, मला डोळा देणारी माझी माय आहे आणि जगामध्ये ज्या डोळ्यानं पाहतो तो डोळ्या माझ्या आईचा आहे. डोळा नसताना तर डोळा देणारी माय. हात शिर खराब झाली ना, शिर देणारी माय. किडनी खराब झाली ना, किडनी देणारी माय. तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित लेकुराचे
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त सर्वस्व देते महाराज. काय तुकोबारांनी वर्णन केलं महाराजांचं. तुम्हाला एक वाक्य सांगू, जगातली कोणतीच कविता तुकोबारांच्या शब्दाची बरोबरी करू शकत, जगातली कोणतीच कादंबरी तुकोबारांची आईची बरोबरी करू शकत, संतांसारखी आई कुणी सांगू शकत नाही महाराज. आणि ते असं म्हणत पण जाऊ नका, कविता म्हणू नका आणि हे म्हणू नका, काय म्हणू द्या, काय म्हणायचं काही नसतं तसं. तुम्हाला खरं सांगू, हे लेकुराचे हिताचाच अर्थ आहे आई माझी मायेचा सागर. काही त्याचा वेगळा अर्थ नाही महाराज. एखादा महाराज आई माझी मायेचा सागर म्हणतो ना, तो लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त याचाच अर्थ आहे. फक्त त्या काळात ते शब्द होते आणि आताच्या काळात हे शब्द आले. काही त्याचा बदल नाही महाराज, त्याचा अर्थ वेगळा नाही. पोटी भार वाहायचा अर्थच येतो महाराज. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी, त्याचा अर्थच येतो. पोटी भार आहे 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, असोनी माझा स्वभाव व्यर्थ, असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडके तुझे अपत्य, परी मी लाडके तुझे अपत्य, देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. दुसरा अर्थ काय त्याचे, तोच अर्थ आहे बाप करी जोडी लेकुराची ओढी. तुकोबारांचा अभंग आहे. बाप कष्टानं घडवतो आणि त्याच ट्रान्सलेशन कवीनं केलंय. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडली. अर्थ तोच आहे, काही नाही त्याच्यात. फक्त तुम्ही डोकं लावलं हे म्हणू नका आणि ते म्हणू नका, असं काही नाही. अर्थ तोच भरलेला आहे. असं काही त्याचा अर्थ वेगळा नाही. आणि ते काही असं माझं म्हणणं नाही की ते कीर्तन आहे. ते कीर्तन नाही, अभंगच कीर्तन, ते पण मला मान्य आहे. पण ते काही पुरावा आहे, काय असं काय त्याच्यासाठी कीर्तन नाहीये, मला माहिती आहे. पण मुद्दा असा आहे की त्याच्यासाठी भांडण करण्याची गरज नाही, ते काही बोलण्याची गरज नाही. सांगू द्या, आई बापाचं खूप वर्णन संतांनी केलंय महाराज. तुकोबारांच्या गाथ्यात जवळजवळ 450 अभंग आईसाठी आहेत. मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देव विसरे आपुला जवळी घेता शिन गेला. आईसाठीच अभंग आहे. आईच तुम्हाला आणखी सांगू, तुमच्या 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा बबनांना कधी घडतील का? तुम्ही कीर्तनाला बसलेले एवढे कीर्तन ऐकणार आहेत, हे सगळे कीर्तनकार आहेत. तुम्ही एवढं फिरता, वनवे महाराज रोज 2-2 कीर्तन चालू आहेत. हे योगिताताई कीर्तन करतात, राऊत महाराज कीर्तन करतात, ओंकार महाराजाचं एक गाव नाही राहिलं महाराष्ट्रात, एवढा आवाज चाललाय. मग तुम्ही किती फिरले म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा होईल? 2009 पासून कीर्तन करतो मी, अजून अर्धा बीड जिल्हा माहिती नाही मला. 2009 पासून अजून अर्धा महाराष्ट्र माहिती नाही. पृथ्वीची प्रदक्षिणा कधी होईल? पण ऐका, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला कधी घडणार नाही. 2 लक्ष काशीला प्रदक्षिणा कधी घडणार नाही. ऐका, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा घडू शकत नाही. काशीला एकदा जायला वेळ नाही आपल्याला. 2 लक्ष काशीच्या प्रदक्षिणा घडणार नाही. पण 2 लक्ष काशीच्या प्रदक्षिणेचं पुण्य, 3 पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याचं पुण्य रोज पदरामध्ये पडतं. रोज नाथ महाराजांची ओवी ऐका. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी, इतुके पुण्य हो माय बापे वो केवळ काशी, माय बापे 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 तेरे नजारे
माय बापे केवळ काशी, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे स्वरूपे. का सांगतो एवढी प्रमाण? संतांना आई म्हटलंय, आई. आज महाराष्ट्रामध्ये सगळे तरुण कीर्तनकार कीर्तन करतात, गायन करतात. या सगळ्यांची एकच मायती म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. आम्हाला एकच माय महाराज, ती म्हणजे आमची ज्ञानोबाराय. म्हणून ज्ञानोबारायांच्यावर इतकं प्रेम करायचं ना महाराज. विश्व माऊली ज्ञानोबारायांचं भजन गोड करायचं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बोला माग म्हणा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. टाळी टाळी. याचा पुतळा ज्ञानोबाराया. बोला कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, प्रगटला भूतळा ज्ञानोबाराया. प्रगटला भूतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. बोला साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, दर्शने हरे ताप ज्ञानोबाराया. ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानोबाराया. ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, माझ्या तुकोबाराया. काय गोड माझे ज्ञानोबा. आई आहे महाराज, आई. आमच्या सगळ्या संतांनी माऊलीला आई म्हटलंय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माय महाराज खूप गोड आहे हो महाराज. तुम्हाला एक वाक्य सांगू, ज्याला मोठं व्हायचं ना जगामध्ये त्यानं माऊलीचं भजन करायचं. त्याचं कारण प्रमाण सांगतो. प्रमाण ज्ञानदेव 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 म्हणता. पुढे या डॉक्टर, पुढे. ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो. प्रमाण ऐका. ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो म्हणजे व्यवहारातलं देतो. पैसे देतो, कपडे देतो. देव तुम्हाला व्यवहारातलं ज्ञान देतो. किती फिरायचं, कोणाला कसं फिरायचं, म्हणजे व्यवहारातलं ज्ञान देतो ज्ञानदेव. या डॉक्टर बस. विठाला 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 ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणत राहिले तर व्यवहारातलं ज्ञान मिळतं. नवल काय? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणताना काय मिळतं संजू महाराज ऐका. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेत. तुम्हाला देवाचं भजन करून तरी एखाद्या वेळेला देव होता यायचं नाही, पण माऊलीच्या भजनानं देव होता येतं महाराज. मी आमचे बाबा म्हणायचे पाठामध्ये, डॉक्टर एखाद्या व्यक्तीला जर कुठलंच कीर्तन येत नसेल तर त्यानं माऊलीचं कीर्तन करायचं, बरोबर पावतं. कारण का विश्वातल्या सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना माय म्हटलेलं, आई म्हटलेलं. म्हणून जगामध्ये बघा ज्ञानोबारायांसारखा समाधी सोहळा कुणाचाच होत नाही. लाखो लोक येतात, पत्रिका नाही, आमंत्रण नाही, प्रत्येक जण येतो महाराज. आणि जगात तुम्हाला करमणार नाही सुद्धा आळंदी सोडून कुठं. तुम्ही आळंदीत जा, मंदिरात जे करमतं ना मंदिरात, ते विश्वातल्या कोणत्याच मंदिरात करमत नाही महाराज. कुठंही जा तुम्ही, किती तीर्थक्षेत्र फिरा, कोणत्याही तीर्थात जा, तुम्हाला कीर्तन दर्शन झालं कीच निघावं. अहो पांडुरंगाचं सांगतो, पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन झालं ना माणूस गाडीत बसतो महाराज. आळंदीला नामा म्हणे देवा चला तया ठाया. कशासाठी माहितीये का? विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणून आळंदीतलं हे आनंद, जी आळंदीला राहिली ना त्याची काही मजाच वेगळी आहे, फार गोड हो. स्वतःच्या पोटात भूक लागली ना
ज्ञानोबा कधी गावात मधुकरीला जात नाही. सोपान काकाला भूक लागली ना, गावात कधी मधुकरीला जात नाही. निवृत्तीनाथ दादाला भूक लागली ना, गावात मधुकरीला जात नाही. गावातले लोक देत नव्हते. हे आमचा समाज असाच आहे. जोपर्यंत संत जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांचं दर्शन घेणार नाही, आणि ते निघून गेले की त्यांचं प्रदर्शन मांडल्याशिवाय राहणार नाही. असेच आहेत लोक महाराज. खरंच सांगतो, राग नका येऊ देऊ माझा, पण असं करू नका. जिवंत असताना दर्शन घ्या. रघुनाथ बाबा आहे तुमच्या गावाला, दामणगावची, त्यांचं जिवंतपणे दर्शन आहे. ते जिवंतपणे संत आहेत, आपल्यासाठी जगलेत, धर्मासाठी जगलेत. मग एखादा साधू आहे, हे आदिनाथ बाबा आहेत तारकेश्वर गडावर, साधू आहे. नामदेव शास्त्री आहेत भगवान गडावर, साधू आहेत. रामभाऊ महाराज राऊत आहेत, गाथा आहेत. चंद्रशेखर महाराज भागवत आहेत. ही सगळी मंडळी संत आहेत महाराज आज काळात. त्यांचं जिवंतपणे दर्शन घ्या. त्यांचे गुणदोष पाहू नका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. असंच केलंय लोकांनी. ज्ञानोबा, तुकोबा, भगवान बाबा, नारायण महाराज, सगळे गडातले वामन भाऊ सगळे बघा असेच. त्रास दिला लोकांनी त्यांना. जिवंतपणे त्रास देऊ नका, जिवंतपणे दर्शन घ्या, फार गरजेचं आहे. माऊलीचा चेहरा पाहिला ना, लोक बाटलो रे म्हणायचे राऊत महाराज. माऊलीचा चेहरा पाहिला ना, आंघोळ करायची, आंघोळ बाटलो रे संन्याशाची मुलं आहे. काय सहन केलंय माऊलीनं महाराज. आपण सहन सुद्धा करू शकत नाही महाराज. आपल्याकडे एखाद्यानं वाकड्या नजरेनं पाहिलं तर आपण गाडीत बसतो महाराज. एखाद्यानं कीर्तनाच्या गावात गेल्यावर जर चहा नाही दिला ना, तर त्याच्याकडे पाच सुद्धा नाही. आपण पैसे कमी दिल्यावर तर त्याचा एवढा राग कुणाला येत नाही. आपला इतका राग येतो आपल्याला. कल्पना करून बघा, भाकरीचं पीठच मिळू दिलं नाही लोकांनी महाराज. काय माऊलींचं असेल महाराज. कधीतरी अभ्यास करा, काखेमध्ये जोडी अडकावी आणि आताच्या घाटाच्या रस्त्यानं माऊलीनं जावं. ते स्वतःसाठी नव्हते जात, मग मुक्ताबाईसाठी जायचे, मुक्ताबाईसाठी. कारण 6 दिवसापासून पोटामध्ये अन्न नाही. ऐका ना, ज्या मुलीची आई गेलेली असते ना, तिच्यासाठी भाऊ फार महत्वाचे असतात बरं का. अक्षय दादा, रोहन दादा, मयुरीसाठी तुम्ही फार महत्वाचे आहात. जिची आई नसते ना, तिला भावाचा आधार असतो. लक्षात ठेवा माझं बरं. व्यवहारातलं नातं आहे महाराज. ज्ञानोबारायांना भूक लागली म्हणून डॉक्टर कधीच गावात जात नव्हते. पण आता मुक्ताबाईला भूक लागली आणि माझ्या मुक्ताच्या पोटात 6 दिवसापासून अन्न नाही, म्हणून काखेत जोडी अडकावे. दामणगावकर ऐका. आणि आताचा जो घाटाचा रस्ता आहे ना, का आईची उपमा दिली. आईची उपमा का दिली? हो, आईची उपमा का दिली? पहिलं उदाहरण दिलं ना मी तुम्हाला बाळ्याचं, त्याला जोडून देणार आहे मी तुम्हाला. आईची उपमा का दिली संतांना? आईच का? संत आई का? त्याचं कारण आहे. जोडी घेऊन गेले की गावातल्या लोकांना मधुकरी मागावी. मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, पण माझ्या बहिणीसाठी म्हणून द्या. एखाद्या मावशीनं माऊलीच्या झोळ्यामध्ये पीठ टाकावं आणि तो मधुकरी घेऊन माऊली रस्त्याला लागावे, तर तो विसोबा आडवा यायचा. ज्ञाना कशाला आलताच गावात? काका माझ्यासाठी नव्हतं आलो, काका माझ्या दादासाठी नाही, काका माझ्या काकासाठी नाही, माझ्या बहिणीसाठी आलो होतो. एका भाकरीची मधुकरी आहे, तिच्यासाठी पुरेल एवढीच आहे. एवढं माऊलीनं बोलावं तरी सुद्धा माऊलीच्या काखेतली जोडी हिसकावून घ्यायचा काका. त्या जोडीमधलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचा आणि मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स करायचा. मी गेल्यावर जर उचललं ना, तर अर्धी भाकरी होईल. काय वाईट बुद्धी महाराज, किती शुद्र बुद्धी हो, काय वाईट विचार हो. तशीच ती फाटलेली जोडी घ्यावी, ताड ताड चालत बेटामध्ये जावं, ताटीचा दरवाजा लावून घ्यावा, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घालावं आणि हंबरडा फोडून माऊलीनं रडावं. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी. 6 दिवसाची उपवाशी बहीण धावत धावत जायची. झोळीमध्ये दगडं दिसायची, झोळीमध्ये दगडं दिसायची. दगडं पाहून दादा कुठे बघायची, तर ताटीच्या फटीतून दादा दिसायचा आणि रडताना दिसायचा. आणि रडणाऱ्या दादाला मुक्ताबाई बाहेरून आवाज द्यायची, दादा.
दादा असं रडता येणार नाही दादा. दादा आम्ही ज्यांच्या समोर रडावं, आम्ही ज्यांच्या समोर रडावं ते आमचे मायबाप आम्हाला झोपेत टाकून निघून गेले. दादा आता आम्ही तुमच्या समोर रडलं पाहिजे तर तुम्हीच आमच्या समोर रडताय. दादा असं रडता येणार? दादा जग त्रास देत असतं, दादा त्रास सहन करायला शिका. दादा योगी त्याला म्हणतात, संत त्याला म्हणतात जो दुसऱ्याला क्षमा करतो. अरे मुक्ताबाईच्या अभंगात महाराज विश्वाच्या ज्ञानाला मुक्ताबाई अधिकारानं सांगते, दादा शब्द शस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश. दादा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. दादा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा या बाहेर एखादी मूर्ती घडवायची असेल ना दादा, त्या मूर्तीला खूप मार खावा लागतो. तिचा डोळा तयार करताना तिला मार सहन करावा लागतो. तिचं नाक सरळ येण्यासाठी हातोड्याच्या छन्नीचे मार खावे लागतात. हा समाज तुम्हाला त्रास देणार आहे. हो तुम्हाला इथं उद्धार करायचा आहे. हेच लोक तुमचं दर्शन घेतील, हेच तुमच्या दर्शनासाठी वारीला लागतील. ज्ञानेश्वरी सांगायची दादा, अमृत अनुभव सांगायचा आहे, हरिपाठ सांगायचा आहे दादा, तुम्हाला 65 सांगायची दादा. जगाच्या उद्धारासाठी तुमचा जन्म आहे. या दादा बाहेर अजून 2 दिवस भाकरी नसली तरी चालेल दादा, तुम्ही रडलेलं मला चालणार नाही. या दादा बाहेर, या दादा बाहेर, या दादा. साहे अपराध जनाचा, हे जनाचा साहे अपराध जनाचा. गायक शाबाश.
कवीचं वाक्य है, भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला. काहीला आता कळ, काहीला उद्या कळ. जरा मार्मिक आहे. भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल, आवाज कमी करू नको राजे, बराबर दिल और दिमाग. दिल इथं आहे, दिल म्हणजे पिक्चर नाही आमिर खानचा, त्याचा पिक्चर आहे तो पाहायचा आहे. बराबर दिल, दिल म्हणजे हृदय. इथं हृदय आहे, इथं बुद्धी आहे बरं का. इथं सुचावं डॉक्टर, बुद्धीमध्ये सुचलं पाहिजे आणि इथून गायलं पाहिजे. कुठून गायलं पाहिजे? इथून गायलं पाहिजे, तेव्हा कंठ गोड लागतो बरं का. इथं सुचावं, इथून गावं, आणि इथून गाणाऱ्यापैकी एक आमचे ओंकार महाराज आहे. काय गोड गायलं. साहे अपराध हे माऊली, साहे अपराध 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 रे, हे माऊली जनाचा, हे माऊली. साहे अपराध, साहे अपराध जनाचा, साहे अपराध रे जनाचा. खूप गोड आहे. पुरिया धनश्री राग आहे, कधी देश राग आहे. खूप रागात गाता येतं. आता 3 तारखेपासून माझ्या जीवनातली पहिली संत कथा आहे, पुण्याला आहे. 3 तारखेपासून आमचे ओंकार महाराज, कैलास महाराज पवार, आप्पासाहेब महाराज, पवन महाराज, उदय, संतोष महाराज, बाप्पा महाराज, आम्ही सगळेच थांबणार आहोत कथेला. खूप अलौकिक सोहळा आहे. तुम्हाला ते मराठी हॉटस्पॉटला पाहायला मिळेल, ती शूटिंगला पण आहे. सगळ्या संतांची चरित्र सांगायची, सगळे संत. आपण एक संत पाहिलेत, पावणे 12 वाजत आलेत आपले. कशासाठी? एका आईसाठी. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जसा अपकारी पोरगा, आईला लक्ष न देणारा पोरगा आहे, तरी सुद्धा माय त्याला डोळा देते. त्याच्या पुढची आपली कथा चालू आहे. संत कशा आईच्या हृदयाचे. ऐका आता, ऐका. हो, मधुकरी मिळू दिली नाही, ज्ञानोबाराय बाहेर आले, मुक्ताबाईनं समजूत काढली, आणि एक दिवस डॉक्टर मांड खाण्याची इच्छा झाली माऊली. मांड म्हणजे पुरणाची पोळी. आपल्याकडे पुरणाची पोळी करतात, खानदेशात त्याला मांड म्हणतात. ते मांड करायला खापर लागतं, खापर. आणि ते खापर आणायला मुक्ताबाई कुंभारवाड्यात गेली, तर त्या आळंदीच्या कुंभारवाड्यातलं ते दगडण मातीचं खापर आहे ना, ते सुद्धा विसोबानं मिळू दिलं नाही. मांड कसं करील पाहायला आला. किती वाईट बुद्धी आहे बघा. मांड तर करूच दिलं नाही, पण मांड करायला खापर लागतं ना, मिळू दिलं नाही. मांड कसं करील पाहायला आलं. ऐका ऐका. तर पाहायला आलेल्या काकाला पाहिलं मुक्ताबाईनं. माऊलीच्या पाठीवर अग्नी जोडला होता आणि मुक्ताबाई मांड भाजत होते. हाक मारली, हा काका, एवढ्या लांबून काय पाहता म्हणे, जवळ येऊन बघा. तो काका लाजला, जवळ आला. मांड तर तयार झालं, खापर मिळू दिलं नाही, तरी मांड तयार झालं. ऐका, त्या काकाला जवळ बसवलं, परत नाही जाऊ दिलं, त्याला जवळ बसवलं. कोणती माय महत्वाची. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईनं जवळ बसवलं आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड विसोबाला खायला दिलं. मुक्ताईने बोध खेच राशी केला, तेने नाम याला बोधी येले. मुक्ताबाई गुरु झाली त्याची. कुणाची कुणाची? ज्यानं मांड मिळू दिलं नाही त्याची, खापर मिळू दिलं नाही. कुणाची कुणाची? ज्यानं मधुकरी मिळू दिली नाही त्याचे गुरु झाले ज्ञानोबाराय, त्याची गुरु झाली मुक्ताबाई. आणि आपकारी नाही ठेवला, हो, दुष्ट नाही ठेवला, आपकारी संत बनवला. हे संतांसारखी माया कुणाची नाही जगात. सख्या भावानं बाण कोरला ना आपला, सख्या भावानं. एका आईच्या रक्तातून आलेले 2 भाऊ, एक इताचा बांध उसाचा कोरला ना आपला, तर जन्मभर तोंड पाहत नाही आपण एकमेकाचं. इथं भाकर मिळू दिले नाही. ऐका, मांड्याला खापर मिळू दिलं नाही, आंघोळीला पाणी मिळू दिलं नाही, गावात येऊ दिलं नाही. असा आपकारी जवळ आला तर आपकारी सुद्धा संत बनवला. का? लेकुराचे
कावड घेतली होती माझ्याकडे बघा. एका डोलीमध्ये आईला बसवलं होतं, एका डोलीमध्ये बापाला बसवलं होतं आणि तो श्रावण बाळ आपल्या आई वडिलांची तीर्थयात्रा करायला निघाला होता. एका डोलीमध्ये आई होती, एका डोलीमध्ये आंधळा बाप होता, एका डोलीमध्ये आंधळी आई होती. आई वडिलांची तीर्थयात्रा करत होता आणि एका दुपारच्या वेळेला एका वडाच्या झाडाखाली मुक्काम पडला दुपारच्या 20व्याला. तर ती आंधळी आई म्हटली, श्रावणा खूप तहान लागली रे. तहान लागली म्हणून ती डोली त्यानं झाडाखाली मांडली, पाण्याची झारी घेतली आणि सरोवराच्या दिशेने निघाला. तर त्याच अरण्यात दशरथ राजा एका झाडावरती बसून शब्दवेदी बाण लावून तयार होता. एखादं व्यात पाणी प्यायला येईल, बुडबुड 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 असा आवाज येईल, मी बाण सोडेल आणि माझा क्षत्रिय धर्म निभावेल म्हणून दशरथ राजा बाण लावून बसला होता. कधी बुडबुड आवाज येतो याची वाट पाहत होता. तेवढ्यामध्ये श्रावण बाळ पाण्याची झारी घेऊन गेला होता. ऐकावं धामणगावकर, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, अर्थ कळेल अर्थ, आईचं हृदय कळेल. बुडबुड बुडबुड आवाज आला आणि कोणीतरी व्यात पाणी प्यायला आलंय. दशरथ राजानं बाण सोडला तर तो बाण श्रावण बाळाच्या थेट काळजामध्ये लागला. अनाया निर्मळ पाणी गेलो मी या कासारी, अनाया निर्मळ पाणी गेलो मी या कासारी, लगबग भरोनी झारी तो परत फिरे तो तुमचा शरा, बसावा तुम्ही बसला शर आला तो नावनी आला विभया. श्रावण बाळ, श्रावण बाळ, श्रावण बाळ. हाय राम आवाज आला. हाय राम म्हणून आवाज धावतच गेला दशरथ राजा. पाहिलं तर कुणातरी व्यक्तीला माझा बाण लागलाय. हो, बाणाला झेललं, बाण बाजूला काढायला लागला आणि आता तो श्रावण म्हणायला लागला, राजा तुम्ही कोण आहात? मी अयोध्येचा राजा आहे रे, मी शब्दवेदी बाण लावला होता रे, तुला माझा बाण लागला, मला माफ कर रे राजा. त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी, आसवे आणुनी नयनी तो बदला अंत तुझा नाशाला, मी पापी श्रावण बाळा. हे राजा, हे श्रावण, माझ्या हातानं तुझं मरण माझं दुर्भाग्य आहे, मला माफ कर रे श्रावण. तो श्रावण म्हणत होता, राजा आता माझ्याकडे वेळ कमी आहे, तुमचा बाण तर मला लागलाय, तुमच्या बाणानं माझं मरण असू द्या, आता मी मरणार आहे. पण ऐका ना राज, त्या झाडाखाली माझे आंधळे आई वडील बसलेले आहेत. ऐका आई, ऐका आई, त्या आंधळ्या त्या झाडाखाली माझी आंधळी आई आहे. माझा बाप बसलेला आहे, त्यांना खूप तहान लागलेली आहे. त्यांना जर कळालं ना मी राहिलो नाही तर माझे आई वडील पाणी पिणार नाही. एक काम करा राज, ही पाण्याची झारी घ्या, चालत चालत जा, मला वचन द्या राज, मला वचन द्या. माझ्या आई वडिलांना पाणी पाजल्याशिवाय सांगू नका राज, त्यांचा पोरगा गेलाय. राज वचन द्या. राजाला वचन दिलंय, श्रावण बाळ धरणीला पडलाय. ऐका ऐका, पाण्याची झारी घेऊन राजा निघालाय. पायाची चाहूल लागली, पायाची चाहूल लागली. जशी पायाची चाहूल लागली ना, आलास का रे राजे? फार दूर गेला होतास का रे? हे श्रावण, फार लांब गेलतास का रे? हे श्रावण बोल की र, आम्ही त्रास दिलाय का रे तुला श्रावण? हे राजा, आमचा त्रास आहे तुला, आम्ही आंधळे आहोत ना रे, आम्ही तुला उगीच तीर्थयात्रा करायला लावतोय रे, तू उगीच आमच्यासाठी त्रास घेतो रे. तुझ्यासारखी मुलं आता राहिली नाही श्रावणा. बोलणारे श्रावणा, बोलणारे श्रावणा, अरे बोलणारे श्रावणा. श्रावण नाही, श्रावण नाही ना. बोलत का नाहीस रे राजा? राजा बोलायला तयार नाही. मी जर बोललो तर हे पाणी पिणार नाही. अरे बोलणारे राजा, तू जर बोलला नाही ना श्रावणा, तुझ्या हातचं आम्ही पाणी पिणार नाही. मग बोलणारे. तर राजा म्हणतोय मी श्रावण नाही, मी राजा आहे. अरे असशील रे म्हटले तू राजा, आमचा राजा कुठे आहे? तू असशील रे राजा, तू अयोध्येचा असशील रे, आम्हाला त्याच्याशी काही नाही. आमचा राजा कुठे रे?
आमचा श्रावण रूपी राजा कुठे रे, कुठे आहे माझा राजा रे, कुठे आहे रे राजा? तुमच्या राजाला माझ्याकडून बाण लागला. काय तो वैद्याकडे आहे का? तो बरा होणार आहे का? परत येणार आहे का? माझ्या बाणानं तुमचा बाळ मरून गेला. काय? त्या डोलीतून ती आंधळी माय दारामध्ये पडते. हंबरडा पडून माय रडायला लागते. हंबरडा पडून बाप रडायला लागतो. अरे राजा, आमच्या बाळाला मारतोस? हे दशरथा, आमच्या बाळाला मारतोस आणि आम्हाला प्यायला पाणी आणतोस? अरे लक्षात ठेव राजा, तुझ्या हातचं पाणी पिऊन आम्ही जगणार नाही. आमच्या पोराला मारतोस आणि तुझ्या हातचं पाणी प्यायला आम्हाला देतोस. लक्षात ठेव दशरथा, लक्षात ठेव राजा, आम्ही तुझ्या हातचं पाणी पिऊन जगणार नाही. आम्ही पुत्राच्या वियोगामध्ये मरणार आहोत. पण पुत्राच्या वियोगामध्ये मरताना तसं नाही मरणार. तुला श्राप आहे, आमचा श्राप. आम्हा सिद्ध झाले पुत्र दुःख. हे राजा, आम्हा सिद्ध झाले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील तुला, पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. हा एक आईचा श्राप आहे. जा, एक आईचा श्राप आहे. पोरगा मेल्यावर आई वडील राहत नाही. तसं मरत राजाला श्राप दिला जातो. ज्यावेळेला दशरथ राजाला कैकेयी माता 2 वर मागते ना, 2 वर टाकतो. 2 वर मागते ना कैकेयी माता. पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास. त्यावेळेला तो धरणीला पडतो ना दशरथ वनवे महाराज. त्यावेळेला त्या पटलावर त्या भिंतीवर त्याला चित्र दिसतं. ते बघ कौशल्य, ते बघ मला चित्र दिसतंय बघ. ते बघ ते आंधळे आई वडील बसलेले झाडाखाली. ते बघ तो श्रावण पाणी घ्यायला आलाय. तो बघ माझा बाण सुटलाय. हाय राम म्हणून तो श्रावण खाली पडलाय. मी त्याला वचन दिलंय बघ. ते बघ दिसतंय मला, ते बघ दिसतंय मला. कौशल्या म्हणते मला नाही दिसत हो राज. तुला नाही दिसणार कौशल्य. मी केलंय ना कर्म, मला फेडावं लागेल ना. तुला नाही दिसणार कौशल्य. ते बघ दिसतंय मला. आपल्या प्रत्येकाला दिसत असतं भिंतीवर चित्र. प्रत्येकाला दिसतं मरताना तुम्ही काय केलंय. कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घेतल्या दिसतं रे दादांनो. काळजी करू नका, दिसतं रे तिथं त्या भिंतीवर दिसतंय त्या राजाला. ते बघ दिसतंय बघ कौशल्य मला. ते बघ त्या आईनं श्राप दिलाय मला. ते बघ त्या आई म्हणते राजा, माझ्या पोराला मारलंस ना, तुला 4 मुलं असतील, तुझ्याजवळ कोणी नसेल. बघ राम आणि लक्ष्मण गेलेत बघ वनवासात. भरत आणि शत्रुघ्न गेलेत बघ मामाच्या गावाला. माझ्याजवळ कोणी नाही बघ. मी मरतोय बघ कौशल्य. मी मरायला लागलो बघ कैवश्य. आणि अयोध्येचा राजा एक चित्र पाहता पाहता मरून जातो. आपल्याला घटना माहिती आहे. याच्यासाठी सांगितलं गड्या, फक्त आई श्राप देऊ शकते. हा लेकुराची वाहे माऊलीचे चित्त. बरोबर 12 वाजले असतील. किती कथा सांगितल्या मी तुम्हाला आईचे. खूप कथा सांगितल्या. एकच करा गड्या, एकच करा. आई गेल्यावर तिला 10 लाख खर्च करू. आई गेल्यावर 10 लाख खर्च करू नका. मायबाप गेल्यावर 50 लाख खर्च करू नका. कशी असते आमचे वनवे महाराज कीर्तनाला आहेत म्हणून सांगतो. आई कशी असते, किती लेकरावर प्रेम करते. ते एक गाणं म्हणत असतात. जायचंय डॉक्टर, एवढी गाणं ऐकून जा. आमचे वनवे महाराज आहेत. माई तेरी चुनरिया, एवढं एक गीत ऐका. प्रत्येकाला प्रत्येकाची आई आठवते. कुठ गेली माझी आई, मला करमत नाही. येना गाई मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले. बोट धरोनी मला चालविले. रडू आले आई, कोण गाईल अंगाई. येना गाई मला झोप येत नाही. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ मां. चमकूंगा एक दिन लेकिन
माही वे तुझ बिन मैं तो अधूरा रहा माही वे तुझ बिन रूठी मेरी परछाई जीना 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 उड़ा उड़ा गोला माही तेरी चोनरिया लहराई रंग तेरे रीत का रंग तेरे प्रीत का माही तेरी चुनरिया लहराई ओ वा वा माझ्यावर खूप प्रेम करतात आमच्या आप्पा महाराजांनी आणि मी आम्ही दोघांनी खूप त्यांना सांभाळलेलं आहे. आमचा अभिमान नाही सांगत आहे पण त्यांनी आम्हाला सर्वस्व दिलेलं आहे. काय असेल ते त्याला घर घ्यायचं आहे आता ना तर आम्हाला दोघाला दाखवल्याशिवाय घेतलं नाही. लग्न करताना आम्हाला अगोदर घेऊन गेला. अशी कोणतीच गोष्ट नाही मला विचारली नाही त्यानं ती केली नाही. आज आमच्या दोघांचं इतकं घट्ट नातं आहे. मी सांगेल तेच ऐकलेलं आहे त्यांनी. कायम म्हणत असतो माझ्या दोनच माता आहेत, एक आळंदीला माऊली आहे आणि एक आकुरूर महाराज साखरे बरं का असं म्हणत असतो. आई नाही त्यांची. आज इतका गोड आवाज आहे त्यांचा. महाराष्ट्रभर कीर्तन करतात, रोज गायन करतात. माऊलीने कृपा केली त्यांच्यावर. माऊली त्यांची आई झाली लक्षात ठेवा. ते आमचे राऊत महाराज इतकं गोड कीर्तन करतात, एवढं समाजाला हसवतात. कोणाचीही ऍक्टिंग करायला लावा. डग साहेब तर बरोबर बोलतात. जेवढे तुम्हाला भाषणं ऐकायचे तेवढे करतात. पण त्यांना आई नाही महाराज. आई निघून गेली, बापही निघून गेला महाराज. माय बापाचे बिना माय बापाचे लेकरं आमचे ओंकार महाराज आहेत, मी आहे, मलाही बाप नाही. आज आमच्या रोहनला, आमच्या अक्षयला, आमच्या मयुरीला, आमच्या दादांना आधार नाही महाराज. माय गेली. माईचं जाणं खूप दुःखदायक असतं. हे महाराज म्हणत होते ना, तो अक्षय हंबरडा फोडून रडत होता. मी सुरुवातीला आईची कविता म्हटलो ना, तो आमचा रोहन रडत होता. सुना रडतायत, घर रडतंय, पाहुणे रडतायत, त्यांचे वडील रडतायत का. हे सगळे बघा आज एवढं गोड कीर्तन आहे, एक एक कथा चालली, एक एक आवाज चाललाय, एवढा पैसा खर्च केलाय, पण हे पाहिलं आई नाही महाराज. म्हणून आपली आई जिवंत आहे ना महाराज. आपली आई जिवंत आहे ना. अरे या दोघांच्या दुःखाच्या वाट्याला तर दुःख आलंय. मी लग्नात सांगितलं होतं त्याच्या की त्या आईचं पूजन करून जर तुम्ही लग्न करत असाल ना तर तुम्हाला कमी नाही. आईचं जिवंतपणे पूजन करा. हे दोन हात तिच्या सेवेला द्या. ऐका रे हो, तिची थुंकी काली पडत असेल तर हे दोन हातानं झेला. तिला जेवता येत नसेल तर काला करून जेवू घाला. चालता येत नसेल तर या दोन हातानं चालवा. जिवंतपणे जर तुमचे दोन हात तुमच्या जिवंत आई वडिलांना सांभाळत असतील ना तर या दोन हाताला या जगाच्या बाजारात कुणाच पुढे पसरण्याची गरज राहणार नाही. एवढा पैसा, एवढा मान, एवढं धन मिळेल. जिवंत असताना सांभाळा. मला फक्त आई सांगायची तुम्हाला. 12 वाजून गेलेत. मी फक्त एकच चरण सांगितलं तुम्हाला आईसाठी. आज या परिवाराची आई नाही. हे आम्हाला मानणारा परिवार आहे. कीर्तनकारावर, गायकावर, वादकावर प्रेम करणारा परिवार आहे. त्याचं कारण आई ज्याला नसते ना तो सगळ्यामध्ये आईला पाहत असतो. अगदी आज मात्र ही मातोश्री आहे ना, फार भक्ती केली त्या आईने. मंदिरात दर्शन केल्याशिवाय, देवाला गेल्याशिवाय जेवली नाही ती. त्या दोन मुलांना संस्कार आहेत त्या आईचे, त्या मुलीला संस्कार आहेत. आल्यानंतर महाराजाचं दर्शन घेतलं पाहिजे. हे संस्कार देणारी माता आहे. गरिबीतून संस्कार देऊन वर आणणारी माता आहे. नवऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणारी अनिता रूपी माता निघून गेली. आणि आज 2 पिशव्या घेऊन ही माता वर उभी असेल ना देवाच्या दारात तर उजव्या हातातली पिशवी तिची तपासली असेल तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये ओंकार महाराज, तिनं केलेलं कर्म, तिने या मुलांना दिलेले संस्कार, या घरासाठी तिने दिलेलं योगदान व तिचे संस्कार, तिची पुण्याई, तिची भक्ती त्या पिशवीतून बाहेर पडली असेल. आणि डाव्या हातातल्या पिशवीला ज्या वेळेला चेक करायला सुरुवात झाली तर डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आमच्या रोहननं, अक्षय दादानं, यांच्या टाक परिवारानं, त्या मयुरीनं, त्यांच्या मुलानं, मुलीनं, आमच्या आई देवाच्या पायाजवळ राहावी म्हणून केलेले उपवास व त्यांनी ठेवलेलं कीर्तन, पिंडदान, तर्पण, जनाबाई, ज्ञानोबा, नाथबाबा,
बाबा श्रावण बाळ या संतांच्या कथा त्या पिशवीतून बाहेर पडल्या असतील, देवाला आवडणारं कीर्तन बाहेर पडलं असेल, दंड खाली झाला असेल आणि लालबुंद प्रकाशामध्ये आज या अनिता रूपी मातोश्रीला जागा मिळाली असेल. हात वर करून राहिलेल्या या परिवाराला, या मुलांना तिने आशीर्वाद दिला असेल. मुलांनो घ्या रे आशीर्वाद, घ्या रे आशीर्वाद. काळजी करू नका, माझ्यासाठी रडू नका. माझ्या रूपानं अनेक माणसं मी तुम्हाला दिलेली आहेत, त्यांना माझ्यात बघा, तुमच्या वडिलांचा सांभाळ करा असा हात वर करून या आईनं आशीर्वाद दिला असेल. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. हात वर करून आईचा आशीर्वाद जिवंतपणे घ्या, जिवंतपणे घ्या आणि गेल्यावरही घ्या. या मुलानं आज देवा आईचं पूजन ठेवलं. आज 12 वाजून गेले, आई देवाच्या पायाजवळ समर्पित झाली. माझ्या माऊलीच्या भजनानं, माझ्या माऊलीच्या चरित्रानं तिचं जीवन शुद्ध झालं आणि आज ती भगवत चरणाजवळ राहिली. हात वर करून तुम्हाला आशीर्वाद मिळाला. सांभाळा, दुःख सावरा आणि वडिलातच आईला बघा. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. माझा तर रोहन मित्र आहे, त्याच्या घरातला मी आहे. आप्पा महाराज आहेत, ओमा महाराज आहेत, आम्ही सगळी मंडळी तुमच्या परिवारातली आहेत. आमची योगिताताई आहे, आम्ही सगळेजण त्याला योगिताताई बहिणीप्रमाणे, आम्ही भावाप्रमाणे व आईचं प्रेम बापाकडून व पत्नी मिळाली त्याला चांगली, आईचं प्रेम करणारी भाऊजाई फार सुंदर आहे, माझीच बहीण आहे. असा सगळा हा परिवार एका विचारानं राहावा अशी सदिच्छा या निमित्तानं करतो. या आईची सदैव तुमच्यावर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.